मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना 5 महिन्यांची मुदतवाढ। सांगलीत तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह भरत गोगावले यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून जल्लोष। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना अखेर यश आलेलं आहे। राज्य सरकारने राज्यातल्या प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना 5 महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे। त्यामुळे सरकारचे आभार मानण्यासाठी सांगलीमध्ये आज तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालत फुलांचा वर्षाव करून आभार मानण्यात आले। राज्यातल्या 1.25 लाख कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी महिन्यात कार्यकाल संपल्याने या प्रशिक्षणार्थी यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली होती आणि त्यामुळे मुदतवाढ देण्याच्या मागण्यांसाठी तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली 4 मार्चपासून देहू ते मंत्रालय अशी पदयात्रा देखील काढण्यात आली होती। मात्र सरकारकडून आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना 5 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। राज्य सरकारच्या या निर्णयाचा सांगलीमध्ये तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांनी पेढे वाटून आणि फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला। आज सांगली या ठिकाणी मी पत्रकार परिषद घेतोय। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि त्याचबरोबर ज्यांनी आमच्याबरोबर सातत्यपूर्वक ज्यांनी परिश्रम रात्रीचा दिवस केला ते माननीय भरत गोगावले साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षणार्थी जो लढा आम्ही उभा केला त्याला आज खरोखर सांगलीमध्ये यश प्राप्त झालेलं आहे। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या या पुतळ्याच्या समोर हा आम्ही आनंद उत्सव दूध अभिषेक करून सरकारचा ह्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतोय, जल्लोष करतोय। पण त्याचबरोबर ज्या सरकार मायबापांनी ह्या ठिकाणी एक घोषणा केलेली आहे की आम्हाला जेवण वाढलेलं आहे, पंक्तीत बसवलेलं आहे आणि त्याचबरोबर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं की आता जेवण वाढलेलं आहे, पंक्तीला जेवण बसलेलं आहात पण पुन्हा मात्र तुम्हाला जेवण मिळणार नाही, अशा पद्धतीचं पण त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। मी सर्वप्रथम एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हाला त्यांनी पंक्तीला तरी बसवलं, पंक्तीला बसून जेवायला वाढण्याचा आम्हाला मुभा दिली, त्या ठिकाणी पास दिला, बाबांनो बसा तुम्ही जेवायला, एवढं मामाने काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। पण भाच्याला पुन्हा वाऱ्यावरती सोडू नका। 5 महिन्यानंतर हे मुलं सक्षम झाल्यानंतर हे जायचं कुठं हाही मोठा प्रश्न आहे। त्यासाठी देखील पर्यायी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे, अशा पद्धतीची आम्ही भूमिका या ठिकाणी मांडतोय। आम्ही त्यांचं स्वागत करतो, आनंद करतोय, पण आम्हाला कुठं आंदोलन किंवा रस्त्यावर उतरायला लागू नये यासाठी सरकारने जे JR मध्ये जे हे दिलेलं आहे, सर्टिफिकेट दिलं होतं की ते कुठंच वापरण्यामध्ये येणार नाही, अशाही पद्धतीचं त्या ठिकाणी होतं। पण आज जेव्हा देहूतून मुंबईच्या दिशेनं पायदिंडी काढली, हजारोच्या संख्येनं जे तरुण मुलं माझ्यासोबत चालत होते, माता बहिणी होत्या, लहान लहान मुलं होती, यांना घेऊन चालत जात असताना देहूच्या मधून निघाल्यानंतर पहिला मुक्काम तळेगाव झाला, दुसरा मुक्काम तुकाराम महाराज झाड विसाव मंदिर झालं आणि त्या ठिकाणी आम्ही थांबलो आणि माननीय भरत गोगावले साहेब यांनी रात्रीचा दिवस केला आणि रात्री 12 वाजता आम्हाला व्हिडिओ कॉलवरती या मुलांना प्रोत्साहनदायी केले की तुमचं काम ह्या ठिकाणी 100% होणार आहे, काळजी करू नका, तुम्ही पुढे येऊ नका, चालत येऊ नका म्हणून सांगितलं। त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी 3 दिवस मुक्काम केला आणि काल माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुखातून सुंदर वाक्य बाहेर पडलं की आपल्याला मुदतवाढ ह्या ठिकाणी भेटलेलं आहे। त्यांचा आनंद उत्सव आम्ही ह्या ठिकाणी साजरा करतो। आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो की 50% नाही तर 100% त्यांनी महाराष्ट्रातल्या युवकांना पुन्हा जीवदान देण्याचं काम, रस्त्यावर जे आलेल्या मुलांना पुन्हा भाकर देण्याचं काम केलं आहे। पण सरकार मायबाप ह्या मुलांना रस्त्यावर सोडणारे आम्हाला सार्थ विश्वास आहे आणि तोच आनंद उत्सव आम्ही आज या ठिकाणी सांगलीमध्ये दूध अभिषेक घालून, गुलाबाची फुलं उधळून एक आनंदमय वातावरण आम्ही ह्या ठिकाणी साजरा करतोय। आणि मुलांनी देखील मी विनंती करतो की हा मामाने जे कार्य केलं आहे ते भाच्याने देखील त्या गोष्टीची जाणीव ठेवून येणाऱ्या काळामध्ये मामाने देखील भाच्याला वाऱ्यावर सोडू नये, तुमच्या लाडका मामा आणि लाडक्या भाच्याला वाऱ्यावर सोडणार नाही, हाही मला सार्थ विश्वास आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।